का ते आमच्या घरी कोंबडीने दिलं नंदा लहानसा. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. हे बघा आता मी आलो घरी, म्हणजे मी घरीच आहो मंगणगावच्या. तर आता आम्ही भांडे म्हणजे माझ्या घरच्या म्हणजे कामा वगैरे गेलं. आता माझी मम्मी रोगणा करायला गेली. ते सांगितलं होतं मला एका ब्लॉगमध्ये, तर माझ्या घरी कोणी नसेल काम करणार, माझी बहिणी नसेल, माझा भाऊही नसेल, कोणीची नाही. तर हे माझी आजी म्हणा पण ते काम करून टाकली आपली जोड वगैरे लावते. नाही देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. छी छी छी. आंखें देखो नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. हे बघा पुरं चादर वगैरे जसेल तसा पुरा काम बिकरला आहे, असा तसा आहे. हे भांडं गिंड लावायचे आहेत. आता पहिले आपण भांडं गिंड लावू आणि मग झाडझूड गिळझुडे करायची आहे. हे बघा पुरा म्हणजे पुरा काम पडला, पुरा समेटावचे आपल्याला पुरा बाई बनवावं लागते. जळवाली भांडं वगैरे धुवायचे आहेत म्हणा, काही ते करून टाकून काही ना आपण घरी राहायचं. मी आता हा पोरीचा सांगते, जाऊ दे त्याच्या गोष्टीवर. हा पुरा काम पडला आहे, जाऊ दे झालं. आता मी काम नसतो, भांडं वगैरे करतो. कोणी नसेल घरी तर आपल्याला करावं लागते का आपण. मी आता घरी येऊ म्हणजे माझी कॉलेज गिलेजच्या थोडासा मी YCM म्हणून टाकलो, म्हणजे आता कामं वगैरे करतो. आता घरी गेले आहो तर मग मी कामाला गेलो तुम्ही इकडच्या कामं गेम वगैरे पकड बे, कॅमेरा पकड, मी भांडं वगैरे लावतो. दे बेटा असा पकडतो, सांगतो याला थोडसा हालू नको देऊस, दोनही हाताने पकड. समझ रहे हो ना. पहा तुम्ही आता मी इथे भांडं वगैरे लावतो ना, तो वरतून बाजूमध्ये पहा. पुरं भांडं गिंड आपलं लावून आंघोळ वगैरे तर व्हायलाच आहे म्हणा. मी कोणाकडे दाखवून त्याला इकडे फोकस करणार बे माझ्याकडे बे. कसा बे कॅमेरामॅन माझा चांगला असे काही नाव ते गोष्ट जाऊ दे त्याला. पण आता मी भांडं गिंड लावून झालं आपलं. हे बघा आता एवढे छोटं मला लावायचं तेवढं काही नाही. अजून धुवायला गेलं आहे, ते धुवा लागतील मला. मग त्याच्यापासून हा एक गंज पडला आहे, यालाही लावून टाकून आता धुवून आणलं असं झाला. ठीक आहे, येतो पुरा येथून. हे बघा गाईस पुरा साफसुथरा झाला पुरा. हा किलो मी ना म्हणजे काम देत त्याला. इथून थोडा बिघडला आहे, जाऊ दे त्याला बिघडू द्या. पुरी सफाई वगैरे करून पुरा येथून पुरा साफ वगैरे घेऊन पुरं भांडे वगैरे लावलं. आता माझी आजी जेवण करते येते. ठीक आहे, आता मी बैल वगैरे आणि ते पाणी वगैरे पाहिजे. आता बहुत वेळ आहे म्हणा, तशी आता पुरा कारा दिसत असेल, काम दिसत असेल. आता पुरा झालो असेल, जाऊ द्या. आता म्हणजे ह्या म्हशी वगैरे आहेत, हे म्हशी आहेत तर काही बैल वगैरे आणायला जमा नाही आता. तर मग आप्पा म्हशी वगैरे नाही त्याच्या बाजूमध्ये आंघोळ पाणी घेऊन सगळ्यांनी जेवण खावण करीन. त्याच्या बाजूमध्ये पुरा असं राहते काम, पुरं गावातलं कामं वगैरे. आणि पाव मग आणि मी 70 लावत बनवलं. कोटी आहे का कोटी तरी आहे, थोडसा तसं म्हणा. मस्त बनवलं म्हणा, तसा चांगला बनवतो मी. हा बघा 1 नंबर आहे, जाऊ द्या. मी बसतो थोड्या वेळ, तो आहे माझ्यासोबत. दरवाजा वगैरे लावतो, पाणी वगैरे गरम होत. आता थंडीच्या दिवसाच्या गरम पाण्यानं मस्त आंघोळ धुवायचा. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे आपला काम कालचा कसा होता. बरं बुलेट पे यारासी, जाऊ द्या ते बुलेट पे यारासी. अच्छा मग पुरा आंघोळ वगैरे धुवून झाला, मस्त आरामशी झोपायचा आणि ब्लॉग वगैरे पाहायचा. माझे ब्लॉग पाहतो मी, मग दुसऱ्याची पाहतो. त्याच्या बाजूमध्येच कंटेंट समजते आपल्याला काय काय करावं लागते का नाही म्हणून. तर ती बसतो थोड्या वेळ, मग त्याच्या बाजूने मग पप्पा वगैरे म्हशी वगैरे येऊन त्याच्या बाजूने जाऊ. ठीक आहे गाईज, कसं आहात तुम्ही? ठीक. तुम्ही आता चाललो तिकडे बाहेर, थोडसा काम आहे मी मंगळ लावतो. तर आता काही बोललो कारण की झोपला होतो. मारते चाबी मोठी आहे गाडीची, त्या गाडीन जाणी आहे बाहेर नसे जाणी म्हणा, चौकातच जाणी आहे ना, येणी आहे वापस. तर जातो नाही येतो ना. ठीक आहे, तुम्हाला भेटतो मी बाजूमध्ये. पाहता मी तुम्हाला गाडी ऑफ रायडिंगची व्हिडिओ टाकेन, म्हणजे स्प्लेंडर पॉवर. कारण तिथे चिकूल आहे, त्या चिखलातून कशी गाडी निघते म्हणून.
कारण की ती गाडी हमेशा फसते. मी दररोज काढतो गाडी, दररोज गाडी फसते आणि दररोज चढवच तकलीफ देते ती. आज मी दाखवतो तुम्हाला त्याचे चर्या व्हिडिओ बनवतो आपल्या. बघा गाईस, आता आला आम्ही ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. द्या चला. मी आता आला आम्ही बांध्यावर आला पा यंदावर रात्री. एवढ्या रात्री कायसाठी तो पा मा पप्पा तिकडं आहे. हो कास्तकाराची जिंदगी असा. पुरा कास्तकाराला रात्री राहा नाही काहीच राहा. रातच्या वेळेस पुरा कितीकच रात्र राहा नाही, पाणी राहा नाही, पाऊस. आताही पाऊस येऊन राहिला पा माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. हे अशी गोष्ट आहे कास्तकाराची. आमची ना कोणी समजत नाही काही नाही. असं आहे, जाऊ द्या त्याला. पण आता काम नसतं. तुम्ही आज मंगाशी आला होता, आम्ही केसरवाड्याला गेला होता. थोडासा काम होता त्या याचा उत्सवचा. तर आला आणि मग पुन्हा आलो मी घरी गेलो. घरून मग बाप्पा इकडं आला होता रात्री. बघा आत्ता शिंगाला मग पप्पा तिकडं ज्या गाडीने येतो सायकल. आता पहा तिकडच्या बांध्यावर जाते का? तर नाही जा, आता येतीच आहे. घराकडे जात असं घराकडे जाऊन आता आम्ही. ठीक आहे, आता मी तुम्हाला घराकडे जाऊन भेटतो. सो गाईज, कसा तुम्ही सगळं सब ठीक? मी तर मंगाने बोललो ना, मी आता कोणा बोललो. आता मी आलो भांडेकडं. बैल वगैरे बांधून झालं, हे ते बांधून झालं ना. आजचा ब्लॉग तुम्हाला थोडंसं लहानच भेटेल, कारण की ना थोडंसं असंच भेटेल. काही मजा नाही राहायची, काही गोष्ट नाही राहायचं या ब्लॉगमध्ये. कारण तेव्हा आपण थकला होता माणूस. काल 1 वाजला होता, तुम्ही पाहिल्या असाल. 1 वाजे मी ब्लॉग टाकलं. रात्री तुम्ही वेळ झाली होती तर दिवसभर फक्त पॉवर मॅप घेऊन मी राहिला होता माणूस. म्हणून त्यासाठी पॉवर मॅप भेटला काही नाही. तर माझी बहिणीला फोन कर म्हणते केंद्रावर नाही म्हणून, कारण येवाला जे म्हणजे कसा ते तिचे पेपर वगैरे राहायचे, त्याच्या कारण ते लेट येऊ शकते, काही येऊ शकते, असं राहायचे. जाऊ दे तिला. मी फोन वगैरे करतो. आमच्या घरी ज्या काही भाजी आहे, वांग्याची भाजी केला मस्त जबरदस्त. हा इकडं कच्च्याचे वांगं खाऊन राहिला. जाऊ दे, मला खाऊ द्या कच्च्याचे वांगं. ठीक आहे, समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. नंतर समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतं म्हणलो. पण आता रात्रीपर्यंत जेवढीकडे एडिट करतो मी तेवढीकडे काही हा भेटतील कंटेंट तो टाकून देईन मी. टेन्शन न घ्या. क्लिपा वगैरे काय भेटतील चांगलं ते. हे बघा मग आप्पा का बनवते याची. असं क्लिपा भेटते का बनवते याची का ते पहा. आमच्या घरी कोंबडीने दिलं अंडा, लहानसा एक कोंबडीचा अंडा. जाऊ द्या त्या अंड्याला. म्हणजे आम्ही 2 नाही का कोंबड्या घेऊन आणला होता 1000 रुपयाच्या. त्यानं आता म्हणजे कमसे कम एका कोंबडीने नाही का 9 अंडं दिलं. 9 8 टन म्हणजे एक अंडा खराब झाला नाही. 9 अंडं फोडलं तिनं. न पिलं निघलं तिथून, म्हणजे बछड लहानला ते निघलं. ते झालं मोठं. आता कमसे कम नाही का ते बछड एवढं मोठं झालं. तुम्हाला दाखवलं असं एखाद्या वेळेस दिसलंही असते. आमच्या घरी राहतात ते झालं मस्त. तर 500ची कोंबडी घेतला आम्ही ना. फायदा कितीचा झाला? 500ची तेही 500ची विकतील ना. कोंबडं राहिलं तर अजून 4000 5000ची विकतील. तर त्या कोंबडीनं अजून एक कोंबडीनं अंडा दिलं. तिनं बछड तिचे झालं का नाही, पैसे निघले नाही, अजून एक ती नाही दिलं. तसं बिझनेस करावाचा आहे तर मस्त कोणता नाही कोणता करावा नाही एखादा चांगला. हा पण असाच आहे, काही नसेल. असाच घेतला आम्ही ना, मजाकमध्ये घेऊन टाकला आहे कोंबड्या. काय बिझनेस नाही करू म्हणा आम्ही तसा. ठीक आहे गाईस, आता तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. आता काय कंटेंट वगैरे नाही काय नाही, पण कारण की कामही आहे आपल्याला, बहुत काम आहे अजून थोडंसं. अजून हा ब्लॉग लवकर टाकेन कारण की झोपतोय. कसं आज झोपला नाही माणूस लवकर वेळेवर, तब्येत वगैरे खराब होऊ शकते असं आहे. मग त्यासाठी मी याच्या येते फिरून टाकलं, माझी वॉक होऊन राहिली पाहिजे. जाऊ द्या, असा काम आहे. चला ठीक आहे, समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला.